हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या लेक्चरला आपण रिलेशनशिप बिटवीन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅपिटल ई, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कॅपिटल जी अँड बल्क मॉड्युलस कॅपिटल के ह्याचं रिलेशनशिप पाहिलेलं आणि थोडे प्रॉब्लेमसुद्धा पाहिलेले आहेत. ह्या लेक्चरला आपण थेरी पार्ट पाहणार आहोत. युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम, बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम आणि ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. आता त्यामध्ये युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम, युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणजेच काय, तर त्याची कंडिशन काय आहे, तर जो काही फोर्स असेल तो फोर्स एकाच डायरेक्शननं अप्लाइड केलेला असतो. म्हणजे आता इथं तुम्हाला दिसत असेल की हा एक रेक्टँग्युलर बार आहे, त्याच्यामध्ये थिकनेस, ही जी थिकनेस आहे ती स्मॉल टी आहे, ही विड्थ आहे स्मॉल बी आणि ही लेंथ आहे कॅपिटल एल. आणि इथं ॲक्सियल फोर्स अप्लाय केलेला आहे आणि त्याचं नेचर जे आहे ते टेन्साईल आहे. टेन्साईल फोर्स आपल्याला अप्लाय केलेला आहे आणि तो जो ॲक्सियल फोर्स अप्लाय केलेला आहे तो एकाच डायरेक्शननं, म्हणजे इथं एक्स डायरेक्शननं अप्लाय केलेला आहे. इथं वाय डायरेक्शन जे आहे ते वाय डायरेक्शननं कुठला फोर्स दिसत नाही आहे, झेड डायरेक्शननं पण कुठला फोर्स आपल्याला इथं दिसत नाही. हे झालं रेक्टँग्युलरच्या बाबतीत. समजा हा सर्क्युलर बार असेल तर हा सर्क्युलर बार आहे, हा फोर्स पी जो आहे तो टेन्साईल फोर्स ॲक्सियल फोर्स आहे. याच्यामध्ये डी, स्मॉल डी जो दाखवलेला आहे, स्मॉल डी हा डायमीटर आहे ह्या सर्क्युलर बारचा आणि हा कॅपिटल एल ही लेंथ आहे. इथंसुद्धा एक्स डायरेक्शननंच काय होतोय, फोर्स अप्लाय होतोय. एक्स डायरेक्शननंच फोर्स इथं अप्लाय झालेला आहे. इथं वाय डायरेक्शननं किंवा झेड डायरेक्शननं फोर्स अप्लाय केलेला नाही. म्हणजेच हे युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचं उदाहरण आहे. आता बघा इथं एकाच डायरेक्शननं, एक्स डायरेक्शननंच फोर्स अप्लाय केला आहे म्हणजे स्ट्रेस फक्त एकाच डायरेक्शननं तयार होणार आहे. हा स्ट्रेस जो आहे तो एकाच डायरेक्शननं तयार होणार आहे, तो एक्स डायरेक्शननं तयार होणार आहे. आणि स्ट्रेस म्हणजे आपल्याला माहिती आहे अप्लाइड लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया किंवा अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. सो सिग्मा एक्स स्ट्रेस अलॉंग एक्स डायरेक्शन इज कॅपिटल पी, हा जो लोड आहे अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. आता इथं जो वाय डायरेक्शन आहे किंवा झेड डायरेक्शन आहे ह्याच्या अलॉंग फोर्स ॲक्ट होत नाही, त्यामुळे सिग्मा वाय आणि सिग्मा झेड हे काय राहणार आहे, झिरो राहणार आहे, कारण त्याच्या अलॉंग फोर्स हा ॲक्ट होत नाही. त्यामुळे सिग्मा वाय म्हणजे स्ट्रेस अलॉंग वाय डायरेक्शन आणि स्ट्रेस अलॉंग झेड डायरेक्शन याची व्हॅल्यू काय राहते, इथं झिरो राहणार आहे. त्यामुळे इथं फक्त एकच फोर्स, एकाच डायरेक्शननं फोर्स ॲक्ट होतो आहे म्हणून सिग्मा एक्स, एक्स डायरेक्शननं फोर्स ॲक्ट होतो आहे म्हणून स्ट्रेस अलॉंग एक्स डायरेक्शन सिग्मा एक्स बरोबर कॅपिटल पी अपॉन ए म्हणजे अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. व्हाईल in y direction and z direction there is no force, so the value of sigma y means stress along y direction and sigma z stress along z direction is 0. हे झालं स्ट्रेसच्या बाबतीत. आता स्ट्रेन जर विचार केला आपण, स्ट्रेनचा जर विचार केला तर स्ट्रेन अलॉंग एक्स डायरेक्शन. आता एक्स डायरेक्शननं फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर एक्स डायरेक्शनच्या अलॉंग ही लेंथ आहे, एक्स डायरेक्शनच्या अलॉंग ही लेंथ आहे, त्यामुळे लेंथमध्येच काय होणार आहे, चेंज होणार आहे. एक्स डायरेक्शनच्या अलॉंग लेंथमध्ये चेंज होणार आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा लेंथ चेंज होईल तेव्हा ह्या थिकनेस आणि विड्थमध्ये पण थोडासा चेंज होतो. म्हणजे इथं लेंथ ही काय आहे, लिनियर डायमेन्शन आहे, व्हाईल थिकनेस आणि विड्थ ही काय लॅटरल डायमेन्शन आहे. ह्याचं आपण मागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं जेव्हा एक्स डायरेक्शनच्या अलॉंग स्ट्रेनचा विचार करू, स्ट्रेन अलॉंग एक्स डायरेक्शन स्मॉल ई एक्स म्हणजे इथं आपल्याला चेंज इन लेंथ म्हणजे लिनियर स्ट्रेनचा इथं विचार करावा लागेल, कारण एक्स डायरेक्शनच्या अलॉंग लेंथ चेंज होते, त्यामुळे लिनियर स्ट्रेनचा इथं विचार करावा लागेल. म्हणजेच काय, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ. पण स्ट्रेनचा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, सिग्मा एक्स अपॉन ई, स्ट्रेस अपॉन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर ई एक्स म्हणजे स्ट्रेन अलॉंग एक्स डायरेक्शन बरोबर सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई, स्ट्रेस अपॉन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता बघा तर ह्याच्यामध्ये ई वाय आणि ई झेड ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर हे काय होणार आहे बघा, जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा हे लॅटरल डायमेन्शन काय होणार आहेत, वायच्या अलॉंग काय आहे, थिकनेस. तर थिकनेसमध्ये काहीतरी चेंज होणार आहे, कमी होणार आहे किंवा जास्त होणार आहे. जर लेंथ इथं वाढत असेल तर थिकनेस काय होणार आहे, कमी होणार आहे आणि विड्थ पण काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच हे झेड डायरेक्शनच्या अलॉंग आणि हे वाय डायरेक्शनच्या अलॉंग ह्याच्यामध्ये डायमेन्शनमध्ये इथं चेंज होणार आहे. हे वाय डायरेक्शनच्या अलॉंग थिकनेस आणि झेड डायरेक्शनच्या अलॉंग विड्थ ह्याच्यामध्ये डायमेन्शनमध्ये चेंज झाल्यामुळं इथं आपल्याला लॅटरल स्ट्रेन कन्सिडर करावं लागेल. ई वाय इज इक्वल टू ई झेड, स्मॉल ई वाय बरोबर ई झेड बरोबर मायनस
म्यू म्हणजे पॉयझन्स रेशो इंटू लिनियर स्ट्रेन. आता लिनियर स्ट्रेन आपल्याला एक्स डायरेक्शनच्या अलॉंग इथं मिळते आहे. ठीक आहे, म्हणजेच काय मायनस म्यू इंटू स्मॉल ई एक्स, स्मॉल ई एक्स. ओके, पण ई एक्सची व्हॅल्यू काय सिग्मा एक्स अपॉन ई. सो मायनस म्यू म्हणजे पॉयझन्स रेशो इंटू सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई. सो ई वाय म्हणजे स्ट्रेन अलॉंग वाय डायरेक्शन, स्ट्रेन अलॉंग झेड डायरेक्शन, त्याची व्हॅल्यू ही येणार आहे. कारण ह्याच्यामध्ये वाय डायरेक्शनच्या अलॉंग डायमेन्शन चेंज होतं आहे, झेड डायरेक्शनच्या अलॉंग डायमेन्शन चेंज होते आणि लॅटरल डायमेन्शन चेंज होते. सो लॅटरल चेंज इन लॅटरल डायमेन्शन अपॉन ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन दॅट इज लॅटरल स्ट्रेन. त्यामुळे वाय आणि झेड डायरेक्शनच्या अलॉंग आपल्याला लॅटरल स्ट्रेन कन्सिडर करावं लागेल. आणि पॉयझन्स रेशो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, पॉयझन्स रेशो इज अ रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. आणि हे मायनस साईन कशामुळं आहे, कारण इथं लेंथ, समजा इथं लेंथ वाढली तर थिकनेस आणि विड्थ काय होते कमी होते, त्याच्या ऑपोजिट होतं चेंजेस, म्हणून मायनस साईन आहे, मायनस म्यू इंटू लिनियर स्ट्रेन. तर अशा पद्धतीनं ई वाय आणि ई झेड म्हणजे लॅटरल स्ट्रेनचा आपल्याला फॉर्म्युला आलेला आहे अलॉंग वाय आणि झेड डायरेक्शन. तर हे आपलं झालं. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की आता ह्याच्यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ह्याच्यामध्ये तयार होणार आहेत. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ऑफ रेक्टँग्युलर ऑर सर्क्युलर बार, रेक्टँग्युलर असेल किंवा सर्क्युलर बार, म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन बरोबर इथं काय असेल स्मॉल ई एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड. ई एक्स म्हणजे स्ट्रेन अलॉंग एक्स डायरेक्शन, ई वाय स्ट्रेन अलॉंग वाय डायरेक्शन, ई झेड स्ट्रेन अलॉंग झेड डायरेक्शन. आता इथं ई एक्स हा लिनियर स्ट्रेन असेल कारण एक्स डायरेक्शनच्या अलॉंग फोर्स होतो आहे, आणि ई वाय आणि ई झेड हे काय लॅटरल स्ट्रेन आहे. तर आपण सगळ्याच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ई एक्सची व्हॅल्यू आपण काढलेला आहे इथं सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई. ई वाय आणि ई झेडची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई. ओके, तर हे ई एक्स ई वाय आणि ई झेडच्या व्हॅल्यू आपण इथं लिहिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय कॉमन काढता येईल, सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई कॉमन काढता येईल. सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 मायनस म्यू मायनस म्यू, म्हणजेच काय येईल सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. तर जेव्हा युनिडायरेक्शनल स्ट्रेस सिस्टीम असेल तेव्हा हे तर तुम्हाला फॉर्म्युले एक माहिती आहेतच, पण ह्याच्यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम जर तुम्हाला काढायला विचारलं, चेंज इन व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन विचारलं, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, तर ह्याचा फॉर्म्युला तुम्ही युनिडायरेक्शन स्ट्रेस सिस्टीमसाठी हा लक्षात ठेवायचा आहे 1 मायनस 2 इंटू म्यू. ओके, हा फॉर्म्युला युनिडायरेक्शन स्ट्रेस सिस्टीमसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे जरी थेरी पार्ट नाही लक्षात राहिला तर युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम, युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमसाठी हा फॉर्म्युला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे आपण असंही लिहू शकतो चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम दॅट इज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन बरोबर ई एक्स, कारण सिग्मा एक्स अपॉन ई काय आहे ई एक्स इंटू 1 मायनस 2 इंटू म्यू. तर हा फॉर्म्युला तुम्हाला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा लक्षात ठेवायचा आहे. आता ह्याच्यातनं चेंज इन व्हॉल्यूम काढायला लावलं तर काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा व्ही इंटू ई एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. म्हणजे ह्याच्यामधनं आपण चेंज इन व्हॉल्यूम पण काढू शकतो, चेंज इन व्हॉल्यूम पण काढू शकतो. तर हे लक्षात ठेवा, हे युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणजे एकाच डायरेक्शननं स्ट्रेस हा ॲक्ट होतो, त्यावेळेस चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे डेल्टा व्ही अपॉन चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा आहे. आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच काय चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. सो इट इज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन डेल्टा व्ही अपॉन व्ही इट इज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन बरोबर सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई
in bracket 1 minus 2 into mu, where sigma x is stress in x direction, capital E is modulus of elasticity, mu is Poisson's ratio. मग ह्याच्यावरनं तुम्हाला आता सिग्मा एक्स अपॉन ई म्हणजेच काय, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ई एक्स इन ब्रॅकेट 1 minus 2 into म्यू. मग आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम काढायचं असेल तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम येईल. तर हे फॉर्म्युला लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे, कारण प्रॉब्लेममध्ये कधी कधी तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन विचारतात किंवा चेंज इन व्हॉल्यूम पण युनि ॲक्सिस स्ट्रेस सिस्टीममध्ये विचारतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघा आपण एक प्रॉब्लेम घेऊया युनि ॲक्सिल स्ट्रेस सिस्टीमवर. अ माइल्ड स्टील फ्लॅट 150 mm वाईड म्हणजे विड्थ दिलेली आहे अँड 20 mm थिकनेस अँड 6 meter लॉंग कॅरीज अन ॲक्सियल पुल ऑफ 300 kN. If modulus of elasticity of steel is 200 kN per mm² and Poisson's ratio is 0.25, calculate change in length delta L, change in width delta V, change in thickness delta T and change in volume delta V of the flat. बघा असा एक फ्लॅट आहे, असा एक फ्लॅट आहे, असा एक फ्लॅट आहे, असा एक फ्लॅट, हा फ्लॅट आहे. ह्याची जी लेंथ आहे, लेंथ ती 1 मीटर आहे, म्हणजेच 1000 mm आहे. 1 मीटर म्हणजेच काय, 1000 mm आहे. त्याची जी विड्थ आहे बी ही किती दिलेली आहे, 150 mm, आणि जी थिकनेस आहे टी ही किती दिलेली आहे, 20 mm. असा एक फ्लॅट आहे. ठीक आहे, हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटला ॲक्सियल पूल अप्लाय केलेला आहे 300 kN. हा पूल अप्लाय केलेला एका डायरेक्शन पी. ओके, हा पूल अप्लाय केलेला 300 kN. पॉयझन्स रेशो दिलेला आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेला आहे. मग आपल्याला गिव्हन काय आहे ते लिहून घेऊया. गिव्हन, सो गिव्हन इज 150 mm वाईड म्हणजे बी दिलेलं आहे, म्हणजे विड्थ दिलेली आहे 150 mm. त्याच्यानंतर 20 mm थिकनेस, टी दिलेला आहे, थिकनेस 20 mm अँड 6 meter लॉंग म्हणजे यल दिलेला आहे 6 meter म्हणजेच 6000 mm. सॉरी, हा 6 meter आहे, सॉरी 6 meter आहे म्हणजे 6000 आहे. हा 6 meter आहे, मी सॉरी 1 meter थोडं कन्सिडर झालं ते. हे 6 meter आहे म्हणजे 6000 mm आहे. तर चूक झाली माझ्याकडनं. ठीक आहे, आपण करेक्ट करूया. लेंथ किती दिलेली, 1 meter नाही आहे लेंथ. लेंथ किती दिलेली आहे, 6 meter दिलेली आहे. लेंथ 6 meter आहे म्हणजे 6000 mm ही लेंथ झालेली आहे. तर मी करेक्ट केलेलं आहे, लेंथ 6000 mm आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तर हे जे गिव्हन आहे ते दिलेलं आहे. अजून काय दिलेलं आहे, पी दिलेला आहे. पी बरोबर किती दिलेला आहे, पी 3000 kN म्हणजेच काय, 3000 × 10⁻³ न्यूटन. 3000 × 10⁻³ न्यूटन. ओके, नेक्स्ट काय दिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई दिलेला आहे. ई किती दिलेला आहे, 200 kN per mm². म्हणजेच काय, 200 × 10⁻³ न्यूटन पर mm². न्यूटन पर mm², हे दिलेलं आहे. शिवाय म्यू दिलेला आहे, पॉयझन्स रेशो दिलेला आहे 0.25. ओके, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, टू फाइंड चेंज इन लेंथ डेल्टा एल, चेंज इन विड्थ डेल्टा बी, चेंज इन थिकनेस डेल्टा टी अँड चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही आपल्याला काढायचं.
युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम आहे. इथं मी करेक्ट केलेलं आहे बघा, माझ्याकडनं चुकून 1 मीटर बघितलं गेलं, पण हे 6 मीटर आहे, लेंथ 6 मीटर आहे. ओके, लेंथ 6 मीटर आहे म्हणून 6 मीटर म्हणजे 6000 mm. ओके, लेंथ 6 मीटर बरोबर 6000 mm आहे. ठीक आहे. आता आपल्याला चेंज इन लेंथ, चेंज इन थिकनेस, चेंज इन विड्थ हे काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस बरोबर काय, सिग्मा बरोबर काय, सिग्मा बरोबर P/E. सो वी हॅव टू फाइंड ए. एरिया ऑफ रेक्टेंगल, ए बरोबर काय, B इंटू थिकनेस, विड्थ इंटू थिकनेस. विड्थ किती आहे 150, थिकनेस किती आहे 20. सो हे झालं mm². ओके, mm² येते. सो सिग्मा इज इक्वल टू पी किती आहे, पी किती आहे 300 किलो न्यूटन, म्हणजे 300 इंटू 10⁻³ न्यूटन अपॉन एरिया, एरिया 150 इंटू 20. सो हे किती येत आहे न्यूटन पर mm². बघा हे किती न्यूटन पर mm² येतं आहे बघा. याचं उत्तर 100 न्यूटन पर mm² येतं आहे. ठीक आहे, 100 न्यूटन पर mm² येते. मग ई बरोबर काय, म्हणजे स्ट्रेन बरोबर काय, सिग्मा अपॉन ई. सिग्मा किती आहे 100, कॅपिटल ई किती आहे 200 इंटू 10⁻³. ओके, ह्याला काही युनिट नसणार आहे, स्ट्रेनला युनिट नसतं. मग हे किती येईल, तर हे येतं आहे 5 इंटू 10⁻⁻⁴. असं उत्तर ह्याचं येतं. ह्याला काही युनिट नसतं, 5 इंटू 10⁻⁻⁴ येतं आहे. नेक्स्ट ई बरोबर काय असतं, ई बरोबर म्हणजे स्ट्रेन बरोबर काय, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आपल्याला काय काढायचं आहे, चेंज इन लेंथ काढायची आहे. सो चेंज इन लेंथ आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, ई इंटू एल. ईची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू 10⁻⁻⁴. ओके, इंटू एल किती आहे, एल आहे 6000. मग आपल्याला चेंज इन लेंथ mm मध्ये येणार आहे. चेंज इन लेंथ येणार आहे 3 mm. आता हे बघा, जेव्हा आपण ॲक्सियल पूल वापरतो, टेन्साईल फोर्स असेल तेव्हा लांबी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे ही काय झाली, चेंज इन लेंथ काय झाली, इन्क्रीज. लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. आणि थिकनेस आणि विड्थ काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे झालं पहिलं आन्सर. चेंज इन लेंथ आपण काढलेली आहे, चेंज इन लेंथ काढलेली आहे डेल्टा एल बरोबर 3 mm. आता आपल्याला काय करायचं आहे, थिकनेस, चेंज इन थिकनेस. आता आपल्याला माहिती आहे लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू म्यू, ॲक्च्युली मायनस असतं इथं, इंटू लिनियर स्ट्रेन. मायनस म्हणजेच काय की इथं जर लांबी वाढत असेल तर थिकनेस काय होणार आहे, कमी होणार आहे. आता म्यू किती दिलेला आहे, म्यू 0.25. पॉयझन्स रेशो किती दिलेला आहे 0.25 इंटू लिनियर स्ट्रेन आपला किती आहे, लिनियर स्ट्रेन, तर लिनियर स्ट्रेन आलेला आहे 5 इंटू 10⁻⁴. तर लॅटरल स्ट्रेन काय येईल, EL. लॅटरल स्ट्रेन EL बरोबर, लॅटरल स्ट्रेन बरोबर 1. हे कॅल्क्युलेशन करा, 1.25 इंटू 10⁻⁴. आता स्ट्रेनला युनिट नसतं. आता हे झालं आपल्याला लॅटरल स्ट्रेन. आता आपल्याला माहिती आहे लॅटरल स्ट्रेन बरोबर चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ किंवा चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. ओके, आता आपण लॅटरल स्ट्रेन बरोबर हे आधी घेऊया. लॅटरल स्ट्रेन बरोबर चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ.
सो 1.25 into 10 raised to minus 4, that is lateral strain, is equal to change in thickness upon original thickness. Change in width, b म्हणजे width आहे, change in width upon original width. width किती आहे ओरिजिनल, तर width दिलेली आहे 150. सो हिअर डेल्टा बी चेंज इन विड्थ बरोबर काय येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1.25 into 10 raised to minus 4 into 150. याचं जे उत्तर येईल ते mm मध्ये येईल. सिमिलरली लॅटरल स्ट्रेन 1.25 into 10 raised to minus 4 is change in thickness upon original thickness. ओरिजिनल थिकनेस किती आहे, ओरिजिनल थिकनेस आपल्याला 20 mm दिलेली आहे, 20 ओरिजिनल थिकनेस. सो चेंज इन थिकनेस बरोबर काय येईल, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1.25 into 10 raised to minus 4 into 20. ह्याचं जे आन्सर येईल ते चेंज इन थिकनेसचं आन्सर येईल mm मध्ये. बघा ते करून. तर असा आन्सर येतं आहे. चेंज इन विड्थ ह्याचा आन्सर येतं आहे 0.01875 mm. आता हे डिक्रीज होणार आहे, जर लांबी वाढत असेल तर लॅटरल डायमेन्शन काय होतं, कमी होणार आहे. तर लांबी इथं वाढते म्हणून इथं थिकनेस आणि विड्थ काय होणार आहे, कमी होणार आहे. सो हे येणार आहे. आणि थिकनेसचा आन्सर 2.5 into 10 raised to minus 3 mm येतं आहे, ते पण थिकनेस कमी होणार आहे. तर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम सांगितलेलं आहे. चेंज इन व्हॉल्यूम इन केस ऑफ युनि ॲक्सिस स्ट्रेस सिस्टीम आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, E into 1 minus 2 mu. E into 1 minus 2 mu हे आपला युनि ॲक्सिस स्ट्रेस सिस्टीमचा आता फॉर्म्युला पाहिलेला आहे. सो डेल्टा व्ही बरोबर व्ही इंटू EX म्हणजे लॅटरल लिनियर स्ट्रेन, EX म्हणजे लिनियर स्ट्रेन इंटू 1 minus 2 mu. इथं लिनियर स्ट्रेन घेतोय आपण. सो व्ही इंटू 1 EX इंटू 1 minus 2. व्हॉल्यूम काय असतं, तर रेक्टँगलचं व्हॉल्यूम काय असणार आहे, विड्थ इंटू थिकनेस इंटू लेंथ, लांबी गुणिले रुंदी गुणिले थिकनेस. ओके, तर हे झालं व्हॉल्यूम. इंटू EX इंटू 1 minus 2 mu. ओके, त्याची व्हॅल्यू पुटअप करा. विड्थ किती आहे 150, थिकनेस 20 आणि लेंथ आहे 6000. ओके, इंटू EX काढलेला आहे, लिनियर स्ट्रेन आपण काढलेला आहे, लिनियर स्ट्रेन आपण काढलेला आहे. लिनियर स्ट्रेन किती आलेला आहे पहा, लिनियर स्ट्रेन 5 इंटू 10 raised to minus 4 आलेला आहे. 5 into 10 raised to minus 4 लिनियर स्ट्रेन आलेला आहे, इंटू ब्रॅकेट 1 minus 2 इंटू म्यू किती आहे 0.25. हे असं ब्रॅकेटमध्ये आधी हे करून घ्या म्हणजे कॅल्क्युलेटरला, आणि मग हे मल्टिप्लाय करून घ्या. तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम येईल mm क्यूबमध्ये, mm क्यूबमध्ये येईल. तर ह्याचं उत्तर 4500 mm क्यूब येत आहे चेंज इन व्हॉल्यूम. ओके, हे घरी करून बघा, तुम्हाला येऊन जाईल mm क्यूबमध्ये चेंज इन व्हॉल्यूम. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम आणि पुढचं स्ट्रेस सिस्टीम पाहणार आहोत. ओके.